भावांना आपण पोचले आता चंदीगडमध्ये. चंदीगड म्हणजे पंजाबमध्ये पोचले आपण. पंजाब चंदीगड ऑटोमध्ये. इकडे मी भावांना स्वच्छता एक नंबर हरिद्वारमध्ये पण फिरलो, पण रस्ते वगैरे इकडे चंदीगडमध्ये एक नंबर आहे. स्वच्छता वगैरे एक नंबर. अलोकची पोचलाय मी 5:30 पहाटेच्या. कुठं आलोय? मंदिराच्या पुढे बस बघ आमची बाहेरचं दिसतोय. बाहेरचं पहाटेला भावानं आपण शिमलामध्ये पोहोचलो. आता शिमलामधून आपण चाललो लडाखला. आपला लडाखचा प्लॅन आहे आता, लेह लडाखला. फ्रेश होतो थोडा, गाडीत रात्र झोपून गेला तर फ्रेश होतो जरा. गाडी केल्यावर प्रायव्हेट टॅक्सी केल्या माझ्या पाठीमागे. प्रायव्हेट टॅक्सी केल्या तर इथून मनालीमध्ये इथून जाणार आहे आम्ही लडाखला. म्हणून सफरचंद झाड बघा, सगळी बागच आहे सफरचंद. बघा तेवढी सफरचंद झाली ते. आता आपण मनालीमध्ये लडाख रोडला सफरचंद झाड दाखवत बघा. आपल्या तशी डोंगरा करवंदाची बोरा झाड तशी इथं गोल्डन आहे झाड. गोल्डन ऍपल इकडे 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 गोल्डन आहे. इकडे गोल्डन आहे. जब आंटी के पास पैसे से खरीद के लाओ, मैं पैसे दे रहा हूं, ठीक है? कहाँ आंटी है? वही मकान के पास. सगळ्या रस्त्याने इथं झाड आहेत सफरचंद. जवळपास मागाचं बघतो ना त्या मनालीपासून जर मी लेहच्या रोडला चाललोय, थोडं तर लाल घेतले लाल आहे तुम्ही गोल्डन ऍपल आहेत. पूर्ण रस्त्यावरती सफरचंद झाड आहेत. आपण शिक्षी करवंदाची करवंद म्हणा जांभूळ तशी इथं रस्त्यानं सगळी बघा. पुढं बघा इकडं पण बघा सगळे झाड पासून काय झाले जाम लागला काही कळना. म्हणाले तुम्हाला ट्रॅफिक दाखवलं असं जाम झालं बघा सगळं. इकडं काही लोक जिमनी जास्त लोक. इथं बी जिमनी, इथं जिमनी, पाठ्यामा जिमनी दाखवतो गाडी. बघा पुढे दाखवतो मनालीमध्ये. आपल्याच्या बाहेर, आपल्या घराच्या बाहेर कसं लिंबूचं झाड येतं तसं इथं बघा सगळे सफरचंद झाड आहे तिथे. त्या समोर आम्ही आम्ही थांबलोय आता लडाख रोडला. अजून लडाखला पोचायला तरी 3-4 लागतील लेहला पोचायला. बघा कसं इथं वातावरण. इथं तुम्हाला अजिबात गवत वगैरे काय दिसणार नाही भेटायला. आता आम्ही दारच्या पासून पुढे आलोय. आज इतकी बेकार, इतकी थंडी आहे ना इथं जबरदस्त. तरी वातावरण एकदम खुलं आहे एकदम बघा. पावसाचं वगैरे काय नाही, एकदम वातावरण पूर्ण मोकळं आहे. पण अवस्था अशी बेकार होती इथं खतरनाक. टेम्परेचर पूर्ण लो झाले. दारच्या क्रॉस केले मी. आता 72 माझं ब्लॉक. मी कुठं कुठं जातोय अजून ती तुम्हाला दाखवत तसं मी पुढे जाईल तसं जाईल. हो नो 8 तास ड्रायव्हिंग करतोय बघा. 8 तास ड्रायव्हिंग करतोय गाडी. अजून पोचलो नाही मी लेहला. लडाखला निघलो आम्ही मनालीपासून. गाडी झोपून कांटाला गाडीत. कसं वातावरण इकडे. जय शिर बाबा कसे आहात. तर आम्ही इथं स्टे केला होता. आमच्या ट्रिपचा आज 9वा दिवस आहे. तर आम्ही इथं निघालो आहे बघा. इथून निघालो आहे आता लेहच्या बस स्टॉपवरती. इथून खारदुंगला आणि टँगोंगला तिकडे निघालो आहे रेंटवरती बाईक घेऊन. साईला चला तुम्हाला फक्त आम्ही फिरतोय व्ह्यू दाखवतो, फक्त व्ह्यू एन्जॉय करा. इथं राहिलो होतो आम्ही कुठेतरी. आता आमच्या ट्रिपचा 9वा दिवस आहे. व्ह्यू एन्जॉय करा लेहमधला लडाखमधलं तुम्ही. चला दिल्लीमधून लेहची फ्लाईट आहे बाबा एअरपोर्टवरची ते.
हा पूर्ण लेहचा बस स्टॉप आहे. कार्ड घ्यायला थांबलो पोस्ट पेडचं. इथं प्रीपेड आमचं सिम काहीच चालत नाही. आमच्या दोघांची फोन अजिबात तरी नाही. तर इथं पोस्ट पेड सिम गाडी घेतोय आम्ही. हो बघा इथं जवळ 50% गाड्या ना जम्मू काश्मीरच्या येत्या आणि 50% लडाखच्या हँडसेट आलं. म्हणून आणि आता आपलं जायचं तिकडे लडाखमध्ये आपलं जी प्रीपेड सिम असतं अजिबात चालत नाही कोणाचंच. जर कोणी असेल ना तर तुम्हाला नवीन सिम कार्ड लागणार आहे. लोकेशन दिसतंय बाबा. नवीन सिम कार्डला व्ह्यू बघा इथे. ऊन तर एवढं जबरदस्त आहे तिकडे. थंडी अजून तिकडे बर्फ आहे बघा माउंटनला एकदम जवळपास कसं डोंगर घर बांधले. डोंगर बघा तिकडे बर्फ वगैरे ती. इथं सगळ्या जम्मू काश्मीर आणि लडाखच्याच गाड्या आहेत. आणि इथं महत्त्वाचं सिम आपल्याला पोस्टपेड घ्यायला लागतं. इथं आपलं सिम चालत नाही पाहिलं. इथं आपल्याला नवीन सिम घ्यायला लागणार आहे. आता आम्ही बाईक वगैरे बघतो. आता बँकॉकला आणि खारदूला जायचं आहे त्यासाठी. आम्ही आता घेतलेलं आणि इकडे बघा जास्त करून ह्या जिमनी गाड्या जास्त चालते बघा. जिमनी तर आमचं सिम कार्ड आपलं चालू नाही बघा. त्या साईडला सर मागणं गाडी आली. त्याला मागणं गाडी आली आमचं. तर आम्ही बघतो आम्हाला गाडी कुठे भेटते. इथून राईट बोलले मी. आम्ही बघतो आता आम्हाला गाडी कुठे. इथं माझी जास्त करून नेपाळी लोक जास्त आहेत. तिला हिमालयन जास्त चालतं बघा गाडी. जिमनी तुम्हाला बोलू ना जिमनी जास्त चालते इकडे. जास्त करून नेपाळी लोक जास्त आहे इकडे. आता बघूया आपल्याला बाईक कुठे रेंट होती. तिथून गाडीत आपण पँगॉंगला जाऊ आणि खारदूला बघा जिमनी तुम्हाला बोललो तरी जिमनी जास्त चालते. लेहच्या एअरपोर्टवरती मग उतरायला इथं अशी गर्दी वगैरे नाही बघा. बघा सगळं सुनसान आहे काय रे इकडे. सुनसान आहे. तर हॉटेल वगैरे भारी आहेत फक्त. बाकी जास्त करून एरिया इकडे सुनसान एरिया आहे. आपल्याकडे कशी ही नाही शांतता एकदम इकडं पूर्ण.